पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे। नाशिक गुन्हे शाखेच्या मदतीनं एनआयएची ही कारवाई। संशयित आरोपी मागील वर्षभरापासून वेषांतर करून नाशिकमध्ये वास्तव्यास होता। धक्कादायक बाब म्हणजे बनावट आधार कार्डच्या मदतीनं आरोपीनं एका कंपनीत नोकरी सुद्धा मिळवण्याचं उघड झालं आहे। आरोपीला मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आहे। मदत करणाऱ्यांची चौकशी सुरू आहे। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? नीलम, राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण अर्थातच एनआयएच्या पथकाने नाशिक पोलिसांच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये जो मुर्शिदाबाद येथे बॉम्बस्फोट झाला होता त्यातील एका आरोपीला नाशिकमधून बेड्या ठोकलेल्या आहे। खरं तर अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांनी आणि एनआयएच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे। विशेष म्हणजे हा आरोपी गेल्या वर्षभरापासून नाशिकमध्ये वेषांतर करून राहत असल्याची देखील माहिती मिळालेली आहे। संशयिताने दाढी मिशीने आणि डोक्याचे केस काढून दुसऱ्याच्या नावाने आधार कार्ड बनवलेलं होतं। त्याचा वापर करत तो सातपूरमधील एका कंपनीत नोकरीला देखील कामाला लागलेला होता आणि तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने खरं तर नाशिक पोलीस आणि एनआयएच्या पथकाने त्या ठिकाणी रेड केली आणि या संशयित आरोपीला खरं तर ताब्यात घेतलेले आहे। एनआयएचं जे पथक आहे ते त्याला घेऊन पुढे गेलेले आहे। एकूणच आता त्याला या आरोपीला मदत करणारे देखील पोलिसांच्या रडारवर आलेले, त्यांना कुणी मदत केली याचा देखील तपास जो आहे तो आता एनआयए आणि नाशिक पोलिसांच्या मदतीने केला जाणार आहे। जी, धन्यवाद महेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।